नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. कडा शहरात भाजपाच्या रॅलीने काल भाजपमय वातावरण तयार झाले. आंबेडकर चौकातून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांची भव्य रॅली काढण्यात आली होती. बाजार तळावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुरेश धस, आमदार भीमरावजी धोंडे, उद्धव दरेकर, अजय धोंडे, जयदत्त धस, सागर धस, सरपंच अनिल ढोबळे, रमजान तांबोळी, संपत सांगळे, अन्सार सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. यश आलेला आहे. त्यामुळे आपल्या भागातील जे तरुण असतील विद्यार्थी ज्यांना पुढे परदेशात शिकायला जाण्याची इच्छा आहे किंवा जे आपले मुस्लिम बांधव आहेत जे लाखोच्या संख्येने दरवर्षी हज यात्रेला जात असतात, त्या सगळ्यांची सोय व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले होते. आणि हे प्रयत्न आता एक मूर्तिमंत स्वरूप घेऊन जिल्ह्यात आपल्याला प्रत्यक्षात अस्तित्वात आलेले दिसत आहेत. यापूर्वीच्या सरकारांप्रमाणे आम्ही कागदावरचे रस्ते केले नाही, खरोखरीचे रस्ते आणि चांगले दर्जेदार कामं संपूर्ण जिल्ह्याभरात सुरू आहेत. आज आपण आपल्या गावात कुठेही जा, तुम्ही तुमच्या म्हणजे गावाच्या बाहेर जर तुम्ही मायरानावर जरी गेलात आणि आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर 5 किलोमीटरच्या दृष्टिक्षेपामध्ये तुम्हाला कोणता ना कोणता राष्ट्रीय महामार्ग किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून झालेला रस्ता निश्चितच दिसल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या योजनांचा फायदा हा आष्टी विधानसभेला सर्वात जास्त झालेला आहे. कारण आपला डोंगर दऱ्याचा असणारा परिसर आधी विकासापासून नेहमीच वंचित राहिला होता. या आपल्या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये केंद्र सरकारची प्रतिनिधी म्हणून मला आणि राज्यात पंकजाताई यांनी ग्रामविकास खाता सांभाळल्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये ना भूतो ना भविष्यती एवढा विकास झालेला आहे. आज आपल्या आष्टी विधानसभेचे आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे आणि आता आमचे 3 जिल्ह्यांचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस या दोघांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये या भागात रस्त्यांची कामं झाली आहेत. सांगताना आनंद वाटतो की दोन्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, परंतु त्यांच्यामध्ये एक चांगली याला हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात तसं कोणाच्या माध्यमातून जास्त विकासाची कामं होतात अशी कॉम्पिटिशन त्या दोघांमध्ये लागली आहे. जेणेकरून झाला तो फायदा सामान्य जनतेचाच होणार आहे. तरी यांची कॉम्पिटिशन अशीच राहो या ठिकाणी अशी अपेक्षा करते. कॉम्पिटिशन आता माझ्या मताधिक्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवून दिली पाहिजे. कारण आष्टी विधानसभेकडून मला प्रचंड अपेक्षा आहे. मागच्या वेळेस पण सर्वाधिक मताधिक्य देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून आष्टीने आपलं नाव सगळ्यात उंच ठेवलंय आणि या वर्षी सुद्धा आष्टी आपलं नाव पहिल्या क्रमांकावर ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी आज मला इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात, रॅलीचं रूपांतर सभेत केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानत 18 तारखेला आपल्या सगळ्यांच्या मतदान रूपी आशीर्वादाची कामना करत आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोडून पाया पडून विनंती करतो की येणाऱ्या 18 तारखेला आपलं बहुमोल असं अनमोल असं मत इथे पुढची 5 वर्ष जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्याला सर्वांना सेवा करण्याची संधी द्यायची प्रीतमताईंना. म्हणून प्रीतमताई या उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून पुढची 5 वर्ष या जिल्ह्याचा खासदार म्हणून आपली सर्वांची विनम्रपणे सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी एवढीच हात जोडून पाया पडून विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अरे बेटा NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.